प्रशासकीय सेवेमध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी हा प्रश्न असतो, एमपीएससीची प्रिपरेशन करावी किंवा यूपीएससीची का दोघांची सोबत करावी? दोघांची प्रिपरेशन सोबत केली तर त्याने फायदा होईल की फक्त वेळ वाया जाईल? असे खूप सारे प्रश्न या विद्यार्थ्यांच्या मनात असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की एमपीएससी आणि यूपीएससी ह्या दोन परीक्षा काय आहेत, या दोन परीक्षांमधला फरक कसा, आणि जर ह्या दोन परीक्षांचा सोबत अभ्यास करायचा आहे तर त्याच्यासाठी योग्य ती स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रो, तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेलच की एमपीएससीने नुकतीच त्याची परीक्षा पद्धती बदललेली आहे. एमपीएससीनं मागच्या वर्षापासून मेन्सची जी परीक्षा होती आता ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर शिफ्ट केलेली आहे. अगोदर ती ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला होती, आता ती काय असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर असणार आहे. आणि आता जे बदललेलं स्ट्रक्चर आहे, जे स्वरूप आहे परीक्षेचं, ते यूपीएससीच्या समांतर आहे, म्हणजे पॅरलल आहे एकदम त्या ठिकाणीला. त्यामुळं बहुतेक विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न येतो की एमपीएससी आणि यूपीएससी ह्या दोन परीक्षेचा अभ्यास समांतर पद्धतीनं पॅरलली आपण करू शकतोय का? एकच प्रिपरेशन दोघं परीक्षेसाठी आपण वापरू शकतोय का? तर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांच्या मनात सतत येत राहतात. पण जर योग्य मार्गदर्शन नसेल तर त्यावेळेस आपण ह्या सायमल्टेनियस प्रिपरेशन मध्ये, म्हणजे एकाच प्रिपरेशन मध्ये आपण त्या ठिकाणीला खूप साऱ्या चुका करून घेतो आणि त्याने आपली वेळेची नासाडी होणार आहे. त्यामुळं आपल्याला गरजेचं काय तर ह्या दोन परीक्षा काय आहेत हे समजून घेणं, ह्या दोन परीक्षांचा सिलेबस काय हे समजून घेणं, आणि त्यानंतर ह्या दोन परीक्षेतला फरक काय. ज्यावेळेस आपण ह्या तीन गोष्टींवर फोकस करू, परीक्षेचं स्ट्रक्चर, परीक्षेचा सिलेबस आणि या दोन परीक्षांमधला फरक, त्यावेळेस आपल्याला आपला पुढचा मार्ग लक्षात येतो की मग आपण कसल्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की एमपीएससी आणि यूपीएससी या परीक्षेचं स्वरूप कसं आहे, या परीक्षांमध्ये सिलेबस कसा आहे, त्या सिलेबस मधला मुख्य फरक काय आहे, आणि त्यानंतर आपण एक स्मार्ट स्ट्रॅटेजी बघण्याचा प्रयत्न करू की ज्याच्या मदतीनं तुम्ही एमपीएससी आणि यूपीएससी या परीक्षेचा सायमल्टेनियस किंवा एकच प्रिपरेशन करू शकतायत. अंडरस्टूड? तर मग आपण समजून घेऊ की एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा काय आहेत. तर एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा या भारतातल्या प्रमुख परीक्षा आहेत. यूपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन या परीक्षा अंतर्गत केंद्र सरकार वेगवेगळ्या पदांसाठी जाहिराती काढत असते. तसंच एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे राज्य सरकार राज्यासाठी या ठिकाणीला वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात निघत असतात एमपीएससी मार्फत. करेक्ट? तर एमपीएससी आणि यूपीएससी या भारतातल्या दोन प्रमुख नागरी सेवा परीक्षा आहेत. या दोन प्रमुख नागरी सेवा परीक्षा आहेत. अंडरस्टूड? ह्या परीक्षांचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर ते स्ट्रक्चर जवळपास सारखंच आहे, है ना? ह्या परीक्षेमध्ये जे सामान्य अध्ययन म्हणजे जनरल स्टडीचे जे पेपर आहेत त्यांची आखणी, त्यांची मांडणी जवळपास एकसारखी आहे त्या ठिकाणीला. पण या दोन परीक्षांमध्ये जो प्रमुख फरक येत असतो तो म्हणजे यांच्या स्कोपमध्ये. स्कोप म्हणजे काय? यांच्या दृष्टिकोनात. ठीक आहे? एमपीएससीचा दृष्टिकोन हा यूपीएससी पेक्षा वेगळा आहे. दोघं परीक्षांच्या दृष्टिकोनामध्ये आपल्याला फरक जाणवतोय बहुतेक प्रमाणात. फॉर एक्झाम्पल, यूपीएससी जर आपण ह्या परीक्षेबद्दल विचार केला तर ह्याच्या दृष्टिकोनात किंवा याच्या स्कोपमध्ये आपल्याला भारत आणि जागतिक स्तरावरच्या घडामोडी आपल्याला जास्तीत जास्त हायलाइट केलेल्या दिसतात, है ना? लोकल लेवलच्या न्यूज किंवा लोकल लेवलच्या घटना, घडामोडी, माहिती यूपीएससी मध्ये फार जास्त रिलेव्हंट धरत नाही. ठीक आहे? पण एमपीएससी जर तुम्ही बघितलं तर एमपीएससी मध्ये तुम्हाला जागतिक लेवलची जास्त त्याचं महत्व दिसणार नाहीये. एमपीएससी मध्ये सर्वात जास्त फोकस असतो महाराष्ट्र स्पेसिफिक इव्हेंटवर, म्हणजे लोकल टॉपिक्सवर त्यांचा सर्वात जास्त फोकस असतो. फॉर एक्झाम्पल, जर एमपीएससी मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे विषय असणार आहे तर याच्यात महाराष्ट्र फोकस तुम्हाला त्या ठिकाणीला स्टडी करावा लागेल, जो की यूपीएससी मध्ये करण्याची गरज नाहीये त्या ठिकाणीला. म्हणजे काय तर आपल्याला सिलेबस जवळपास एकसारखा दिसेल, फक्त आपल्याला फोकस बदलावा लागतो. अंडरस्टूड? तर मग त्याच्यामुळे एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये त्या दोघांच्या दृष्टिकोन याच्यामध्ये आपल्याला अंतर दिसतंय. पण हे अंतर खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही हे अंतर व्यवस्थित समजून नाही घेतलं तर तुम्ही एमपीएससी आणि यूपीएससी ची प्रिपरेशन सोबत नाही करू शकत. इनफॅक्ट ना तुम्ही एमपीएससी ची व्यवस्थित प्रिपरेशन करणार ना यूपीएससी ची, मग अशा परिस्थितीत तुमचा फक्त वेळ वाया जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रो, एमपीएससी आणि यूपीएससीचं प्रिपरेशन करायचं सोबत प्रिपरेशन करायचं असेल एकाच वेळेस तर तुम्हाला ह्या फरकावर मेन लक्ष देणं गरजेचं आहे. आपण याबद्दल सविस्तर चर्चा करणारच आहोत. पण पुढे जाण्या अगोदर ज्ञानज्योती एज्युकेशन तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत आहे एक निर्माण बॅच. ही एक फाउंडेशन बॅच आहे, बेसिक फाउंडेशन बॅच, जी 3 वर्षाची असणार आहे.
या बेसिक फाउंडेशन बॅच मध्ये आपण शून्यापासून ते अल्टिमेट पर्यंत संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहे 3 वर्षासाठी. निर्माण बॅच मध्ये सर्वात जास्त आपलं जे लक्ष असणार आहे ते म्हणजे अशा विद्यार्थ्यांवर असेल जे 12वी नंतर किंवा अंडर ग्रॅज्युएट आहेत आणि त्यांना पहिल्या दुसऱ्या प्रयत्नातच यश मिळवायचं आहे. ही जी निर्माण बॅच असणार आहे ही बॅच तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा दोघं भाषांमध्ये अवेलेबल असणार आहे. शिवाय ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोघं मोडमध्ये असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आयुष्याच्या सुरुवातीला आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच प्रशासकीय सेवेमध्ये दाखल व्हायचं असेल, 21-22व्या वर्षी त्यांना अधिकारी बनायचं असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी निर्माण बॅच ही एक रामबाण इलाज असणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही 7887992834 ह्या नंबरवर संपर्क करू शकता. तुम्हाला इथं नंबर लिहून देतो मी, 7887992834 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही खाली कमेंट बॉक्सला जरी तुम्ही त्या ठिकाणीला मेसेज टाकला तर आमचे टीम मेंबर तुम्हाला त्वरित काय करतील, संपर्क करतील. याशिवाय ज्ञानज्योती एज्युकेशन घेऊन येत आहेत तुम्हा सर्वांसाठी स्टडी मटेरियल. सध्याला परीक्षेचं स्वरूप बदललेलं आहे आणि बदललेल्या परीक्षेच्या स्वरूपामध्ये स्टडी मटेरियल हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर बनलेला आहे. कारण की आता एमपीएससी ही पहिल्यासारखी नाहीये. एमपीएससीचं मेन्सचं पॅटर्न हे पूर्णपणे बदललेलं आहे. त्यात खूप सारे नवीन विषय ऍड झालेले आहेत. त्यामुळं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी मटेरियल हा एक कन्सर्न बनलेला आहे. ज्ञानज्योती एज्युकेशन अशा विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे खास स्टडी मटेरियल. हे स्टडी मटेरियल एमपीएससी आणि यूपीएससी दोघं परीक्षांसाठी समांतर असणार आहे. शिवाय हे स्टडी मटेरियल इंग्लिश आणि मराठी भाषांमध्ये अवेलेबल असणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. चला आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊ. आपला मुद्दा होता एमपीएससी आणि यूपीएससी यांचं सायमल्टेनियस प्रिपरेशन. पण त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक्झाम स्ट्रक्चर काय ते लक्षात घेणं गरजेचं आहे ना. एक्झाम स्ट्रक्चर तर बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल किंवा जे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी सांगतो की एमपीएससी आणि यूपीएससी आता जवळपास एकाच स्ट्रक्चरवर शिफ्ट झालेले, म्हणजे दोघांचं स्ट्रक्चर कसं आहे, पॅरलल आहे, समांतर आहे. याच्यामध्ये 3 लेअरची एक्झाम असणार आहे आपली है ना. 3 स्तरीय एक्झाम असणार आहे, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. ही जी प्रिलिम्स असणार आहे या प्रिलिम्स मध्ये तुम्हाला 2 पेपर असतील, जीएस पेपर फर्स्ट आणि सीसॅट, त्याला जीएस पेपर 2 पण म्हणा तुम्ही, काय. तर हे 2 पेपर असणार आहे तुम्हाला. यूपीएससी मध्ये तुम्हाला हे जे 2 पेपर असतील ते इंग्लिश आणि फॉर यूपीएससी तुम्हाला हे जे 2 पेपर असतील ते इंग्लिश आणि हिंदी ह्या 2 भाषांमध्ये अवेलेबल असतील. करेक्ट. म्हणजे 2च भाषांचा त्या ठिकाणी तुम्हाला चॉईस असणार आहे. क्वेश्चन पेपर असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असतील याच्यामध्ये, 1 प्रश्न 4 पर्याय आणि याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी असे 2 ऑप्शन्स असतील. करेक्ट. एकाच क्वेश्चन पेपर मध्ये हिंदी आणि इंग्लिश असे 2 क्वेश्चन्स असतील, ट्रान्सलेटेड असतात ते. यूपीएससी साठी एमपीएससी साठी तुम्हाला इंग्लिश आणि मराठी असे 2 पर्याय असणार आहे. इंग्लिश आणि मराठी हे 2 पर्याय असणार आहे. म्हणजे पूर्व परीक्षेला प्रिलिम्सला 2 पेपर जीएस आणि सीसॅट एमपीएससी आणि यूपीएससी ला सारखेच असतील, सिलेबस पण जवळपास सारखाच आहे त्यांचा. पण यूपीएससी मध्ये हा जो पेपर असेल जीएस प्रिलिम्सचा, जीएस आणि सीसॅट दोघं, तर ते इंग्लिश आणि हिंदी मध्ये असतील आणि एमपीएससी ला ते इंग्लिश आणि मराठी मध्ये असतील. म्हणजे इथं तुम्हाला लँग्वेजचा थोडा डिफरन्स दिसतोय. अंडरस्टूड. मग प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं असते है ना. दुसरं, जी मुख्य परीक्षा आहे मेन्स, त्या मुख्य परीक्षेमध्ये एमपीएससी आणि यूपीएससी ला आता समांतर पॅटर्न असल्यामुळं जवळपास एक सारखं स्ट्रक्चर सापडेल तुम्हाला है ना. मग याच्यामध्ये तुमचे जे महत्वाचे पेपर असतील ते असतील निबंध म्हणजे एसे रायटिंग जो एमपीएससी यूपीएससी ला असेल है ना. त्याच्यानंतर असतील सामान्य अध्ययनचे 4 पेपर, त्याला जनरल स्टडीज म्हणतात, जीएस पेपर 1, 2, 3, 4 असे 4 पेपर असतील है ना. त्याच्यानंतर असेल तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट वैकल्पिक विषय, त्याचे तुम्हाला 2 पेपर असतील, ऑप्शनल पेपर 1 आणि ऑप्शनल पेपर 2. आणि त्यानंतर असतील तुम्हाला भाषा विषय, लँग्वेज पेपर 2 असतील, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2. करेक्ट. म्हणजे असे टोटल मिळून आपले 9 पेपर असणार आहेत. मेन्स मध्ये किती पेपर असणार आहेत? 9. मेन्सचा एक, सामान्य अध्ययनचे 4, 5 झालेत, ऑप्शनलचे 2, 6 आणि 7 आणि भाषाचे 2, 8 आणि 9. तर असे किती आहेत? टोटल 9 पेपर असणार आहेत. पण ह्या ठिकाणीला थोडंसं अंतर दिसणार आहे तुम्हाला. सर्व काही गोष्टी एकसारख्या असतील पण अंतर कुठे येणार आहे? भाषा विषयांमध्ये. यूपीएससी जर तुम्ही बघितलं तर यूपीएससी मध्ये तुम्हाला एक इंग्लिश कंपल्सरी असेल
आणि दुसरा जो तुम्हाला लँग्वेज ऑप्शन असेल त्यावेळेस तुम्ही एनी लँग्वेज, संविधानाच्या शेड्यूलमध्ये 22 भाषा आहेत, त्या 22 पैकी कुठलीही एक भाषा तुम्ही या ठिकाणीला घेऊ शकताय, है ना. म्हणजे इंग्लिश प्लस एनी लँग्वेज. मग तुम्ही या ठिकाणी गुजराती, कोकणी, मराठी अशी कुठलीही एक भाषा घेऊ शकतायत, हे युपीएससीला. पण जर एमपीएससीला आपण बघितलं तर एमपीएससीला इंग्लिश आणि मराठी असे दोनच ऑप्शन आहे, है ना. म्हणजे एक पेपर असेल इंग्लिश लँग्वेज पैकी आणि दुसरा पेपर असेल तुमचा मराठी लँग्वेजचा. म्हणजे युपीएससी मध्ये आणि एमपीएससी मध्ये मेच्या परीक्षेत या ठिकाणी तुम्हाला फरक दिसेल. कारण की एमपीएससी मध्ये इंग्लिश आणि मराठी हे फिक्स्ड आहेत, इथं तुम्हाला ऑप्शन्स नाही आहेत वेगवेगळे, दोघं कंपल्सरी असतील, क्वालिफाईंग नेचरचे असतात ते. आणि युपीएससी मध्ये इंग्लिश कंपल्सरी आहे, बाकीची एक भाषा असेल ती तुम्ही तुमच्या मर्जीने घेऊ शकताय त्या ठिकाणीला. मग फॉर एक्झाम्पल जर तुम्ही महाराष्ट्रात नाहीत तर युपीएससीला तुम्ही एक भाषा इंग्लिश कंपल्सरी असणार आहे आणि या ठिकाणीला मराठी घेऊ शकताय. कारण की महाराष्ट्रातल्या मुलांना जनरली शाळामध्ये मराठी शिकायला भेटून जाते त्या ठिकाणीला, है ना, ज्यांचं शिक्षण महाराष्ट्रात झालेलं आहे. मग अशा विद्यार्थ्यांना मराठी एक भाषा ऑप्शन ओपन होऊन जाते. मग त्यावेळेस युपीएससी आणि एमपीएससीला इंग्लिश मराठी ही दोन लँग्वेज कॉमन होऊ शकतात. हा तुम्ही जर सीबीएसई पॅटर्न मध्ये शिकलेला आहेत, तुमच्या फॅमिली मेंबरची वारंवार ट्रान्सफर व्हायची, मग तुमचं पण एज्युकेशन तिकडे झालं, मग तुम्ही या ठिकाणीला हिंदी किंवा तुमच्या चॉईसची एक दुसरी भाषा घेऊ शकताय, है ना, युपीएससीला. एमपीएससीला नाही. हा थोडासा डिफरन्स येतो त्या ठिकाणीला. मग आपण परीक्षेच्या स्ट्रक्चरमध्ये दोन ठिकाणी डिफरन्स फाइंड आउट केला आहे. पहिला, प्रिलिम्सच्या पेपरमध्ये तुम्हाला भाषा जर बघितल्या आपण इंग्लिश आणि हिंदी युपीएससीला भेटेल, एमपीएससीला इंग्लिश आणि मराठी भेटेल. मेन्समध्ये परत लँग्वेजमध्ये जर तुम्ही बघितलं तर इंग्लिश आणि मराठी एमपीएससीला कंपल्सरी असेल, पण युपीएससीला इंग्लिश कंपल्सरी आहे आणि जी दुसरी भाषा असेल ती तुमची चॉईस असेल. करेक्ट. तर मग 22 भाषा आहेत संविधानामध्ये दिलेल्या, त्याच्यापैकी कुठल्याही एका भाषेचा तुम्ही इथं वापर करू शकताय, है ना. हा थोडासा डिफरन्स आहे त्या ठिकाणी. अंडरस्टूड. पण जर आपण ओव्हरऑल बघितलं तर एमपीएससी आणि युपीएससीचं जे स्ट्रक्चर आहे ते जवळपास सारखंच आहे. हे जे दोन डिफरन्सेस मी तुम्हाला सांगितले ते जर वगळलेत तर एमपीएससी आणि युपीएससीचं स्ट्रक्चर जवळपास कसं आहे, सारखं आहे. त्यांचा इंटरव्ह्यू पण कसा आहे, सारखा आहे. इनफॅक्ट त्या पेपरच्या मार्किंग सुद्धा एक सारखे आहेत. म्हणजे ऑप्शनल पेपर 2 असतील, प्रत्येक पेपर 250 मार्काचा असेल, एमपीएससी युपीएससीला कॉमन आहे, है ना. लँग्वेज पेपर 2 असतील, करेक्ट, दोघं क्वालिफाईंग नेचरचे असतील आणि प्रत्येक पेपर 300 मार्काचा असेल. लँग्वेज पेपर 1 300चा, लँग्वेज पेपर 2 300चा, 300 मार्काचा. हे एमपीएससी आणि युपीएससी दोघं ठिकाणी कॉमन आहे. म्हणजे स्ट्रक्चर जवळपास कसं आहे, सारखंच आहे यांचं. फक्त भाषा संबंधित प्रिलिम्समध्ये आणि मेन्स परीक्षेमध्ये तुम्हाला थोडे डिफरन्सेस येणार आहे, ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे एमपीएससी आणि युपीएससीची प्रिपरेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर. इंटरव्ह्यू जर बघितला तुम्ही तर इंटरव्ह्यू तुम्ही त्या ठिकाणीला एक कॉमन स्ट्रक्चर मध्ये दिसेल तुम्हाला. दोघं ठिकाणी तुम्हाला भाषेचं स्वातंत्र्य असते. तुम्ही इंग्लिशमध्ये द्या, मराठीत द्या, असं तुम्हाला त्या ठिकाणीला भाषेचं स्वातंत्र्य असेल, जे एमपीएससी आणि युपीएससी मध्ये दोघं ठिकाणी तुम्हाला भेटेल. तर मग हे असं त्याचं काय एक्झाम स्ट्रक्चर. ओके. नाव एक्झाम स्ट्रक्चर नंतर आपण यांचं बघणार आहे सिलेबस पॅटर्न. एमपीएससी आणि युपीएससीचं काय बघणार आहे, सिलेबस पॅटर्न. कारण की सिलेबस समजल्याशिवाय तुम्हाला किती अभ्यास करायचा आहे हे अजिबात लक्षात येणार नाहीये. तर मग सिलेबस समजून घ्यायचा असेल तर दोघं म्हणजे एमपीएससी आणि युपीएससीच्या ऑफिशियल साईटवर जा आणि त्या ठिकाणावरून सिलेबस डाउनलोड करा. जर तुम्हाला त्या ठिकाणी सिलेबस शोधता येत नसेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्सवर मेसेज टाका, आमची टीम मेंबर तुम्हाला तो सिलेबस त्याची पीडीएफ तात्काळ सेंड करून देतील त्या ठिकाणीला. पण सिलेबस समजून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण एमपीएससी आणि युपीएससीचा सिलेबस बघतो मेन्सचा, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येते की दोघांचा सिलेबस जवळपास एकसारखाच आहे. जवळपास कसा आहे, तो एकसारखाच आहे, पण त्याच्यामध्ये अंतर येणार आहे आता, है ना. म्हणजे इतकं बी साम्यता नाहीये, एकदम कॉपी अँड पेस्ट अशातला भाग नाहीये त्या ठिकाणीला. हा, आपण असं म्हणू शकतोय की 70-75% पेक्षा जास्त सिलेबस कॉमन आहे. मोर दॅन 70-75% सिलेबस काय आपला कॉमन आहे एमपीएससी आणि युपीएससी मध्ये. जर आपण कम्पेअर केलं तर अनालिसिसवर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल त्या ठिकाणीला. मग त्यामुळं आपण असं म्हणू शकतोय की आपण एमपीएससी आणि युपीएससीचं प्रिपरेशन सायमल्टेनियस करण्याची हिंमत करू शकतोय. कारण की जर मेजॉरिटी सिलेबस तुमचा सारखा आहे, 70-75% सिलेबस जर सारखा असेल तर फक्त 25-30% जो सिलेबस वेगळा येणार आहे त्या ठिकाणीला, त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स केले तर तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज वाढतात ना. दॅट्स वाय आपण तो एक चान्स घेऊ शकतोय त्या ठिकाणी. चान्स पण नाही म्हणू शकत,
एकदम प्लॅनिंगने केलं, स्मार्ट पद्धतीने केलं तर तो चान्स पण नाहीये. हा, वेळ थोडा जास्त जाऊ शकतोय. दॅट्स इट. अंडरस्टूड. तर त्या ठिकाणी आपल्याला कॉमन सब्जेक्ट हिस्ट्री, जिओग्राफी म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, इथिक्स म्हणजे नैतिकता आणि करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडी, हे असे कॉमन सब्जेक्ट सापडणार आहेत. हे काय आपले कॉमन सब्जेक्ट आहेत जे प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये आपल्याला बऱ्यापैकी कॉमन दिसणार आहेत त्या ठिकाणीला. मग अंतर कुठे येतंय है ना, हे झालं कॉमननेस, दोघांमधली सामायिकता. आपण जर दोघांचा डिफरन्स बघितला तर तो फोकस पॉईंट मध्ये येणार आहे, म्हणजे दोघांचा स्कोप मध्ये. मी जे तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला पण सांगत होतो, करेक्ट, की एमपीएससीचा फोकस पॉईंट वेगळा आहे आणि एमपीएससीचा फोकस पॉईंट वेगळा आहे आणि युपीएससीचा फोकस पॉईंट वेगळा आहे. फॉर एक्झाम्पल, एमपीएससी मध्ये जर युपीएससी मध्ये जर आपण बघितलं तर संकल्पनांचा सखोल अभ्यास लागत असतो. या ठिकाणी जे कॉन्सेप्ट असतील ना, ते कॉन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी डिटेल मध्ये वाचावे लागतात है ना. तर कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग इज द बेसिस ऑफ युपीएससी प्रिपरेशन. म्हणजे जर तुम्ही कॉन्सेप्ट, संकल्पना व्यवस्थित समजून घेतल्या तर युपीएससी मध्ये तुमचे प्रिलिम्स आणि मेन्सचे बहुतेक प्रश्न तुम्हाला समजतात आणि त्यांची उत्तर तुम्ही देऊ शकतायत. अंडरस्टूड. पण युपीएससी मध्ये जर तुम्ही बघितले तर एमपीएससी मध्ये जर तुम्ही बघितले तर फॅक्च्युअल क्लिअरिटी हा एक महत्वाचा कॉन्सेप्ट असतो. फॅक्ट्स है ना, की आपल्याला तारखा, स्थळ, नावं यांच्यावर खूप जास्त फोकस करावा लागतो एमपीएससीचे प्रिपरेशन करत असताना. तर एमपीएससी तुम्हाला मागते फॅक्ट्स आणि युपीएससी मागते तुम्हाला कॉन्सेप्ट. मग त्याच्यामुळे तुम्हाला ह्या दोघं गोष्टी बॅलन्स कराव्या लागतील सायमल्टेनियस प्रिपरेशन करायचं आहे तर. अंडरस्टूड. हा एक फरक आहे. दुसरा, युपीएससी जर बघितली तर ग्लोबल म्हणजे इंटरनॅशनल आणि नॅशनल राष्ट्रीय पातळीवर, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न, मुद्दे युपीएससीला खूप जास्त महत्वाचे असतात. सध्याला आता रशिया युक्रेन किंवा इराण, इस्रायल आणि युएसए यांचं जे युद्ध चालू आहे, त्याच्यानंतर आलेलं जे एनर्जी क्रायसिस आहे, म्हणजे जे पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत, एलपीजी चे भाव वाढत आहेत, सप्लाय चेन डिस्टर्ब होत आहेत, करेक्ट. हे जे असे मुद्दे आहेत ना, अशा मुद्द्यांवर युपीएससीला जास्त इंटरेस्ट असतो. मग युपीएससी तुम्हाला अशा मुद्द्यांवर जास्त खेळवेल, जास्त प्रश्न विचारेल तुम्हाला. म्हणून युपीएससी मध्ये तुम्हाला जागतिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर जरा जास्त लक्ष ठेवावं लागेल. पण एमपीएससी मध्ये जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र संदर्भात तुम्हाला खूप सारे प्रश्न असतात. जर तुम्ही एमपीएससीचा सिलेबस डाउनलोड केला तरी सुद्धा त्याच्यात तुम्हाला ही गोष्ट स्पष्टपणे लिहिलेली सापडेल की भारताचा इतिहास महाराष्ट्र फोकस सकट, भारताचा भूगोल महाराष्ट्र फोकस सकट है ना. तर महाराष्ट्र फोकस असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्र फोकस सोडून एमपीएससीचं प्रिपरेशन करता येणं शक्य नाहीये. म्हणजे भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, भारताचं इकॉनॉमिक्स तर शिकायचंच आहे. एमपीएससी मध्ये तुम्हाला महाराष्ट्र स्पेसिफिक पण तुम्हाला हा कंटेंट ऍड करावा लागेल, करेक्ट. मग त्याच्यामुळे तुम्हाला राष्ट्रीय पातळीवरचे जे मुद्दे ते तर प्रिपेअर करायचे आहेत, पण त्याच्यासोबत तुम्हाला महाराष्ट्र संबंधातले विषय पण काय करायचे, स्टडी करायचे त्या ठिकाणीला. तो एमपीएससीचा फोकस पॉइंट आहे. अंडरस्टूड. सो दीज आर दी टू बेसिक डिफरन्सेस. मग याच्यामुळे काय होणार आहे, तर तुमचं जे आन्सर रायटिंग असणार आहे, आन्सर रायटिंग मध्ये पण डिफरन्स येताना दिसेल तुम्हाला. उदाहरणार्थ, जर युपीएससी तुम्हाला कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वर प्रश्न विचारणार आहे, तर कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वर उत्तर लिहित असताना तुम्हाला अनालिसिस खूप जास्त करावं लागत जाईल है ना. आणि मग त्या हिशोबाने तुमची उत्तर लेखनाची पद्धत बदलणार आहे, वाक्यरचना बदलणार आहे है ना, त्या उत्तराची मांडणी बदलणार आहे, सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. एमपीएससी मध्ये जर तुम्ही बघितलं तर फॅक्च्युअल प्रश्न जरा जास्त असतील. मग फॅक्च्युअल प्रश्न जर जास्त असतील त्या ठिकाणी तर त्या हिशोबाने तिथं उत्तर आणि त्याची मांडणी बदलणार आहे. ते जरा सोपं असेल कम्पॅरेटिव्ह युपीएससीच्या कम्पॅरिझन मध्ये है ना. एमपीएससीचं उत्तर लिहिणं युपीएससीच्या कम्पॅरिझन मध्ये थोडंसं कसं असेल, सोपं असेल. मी खूप सोपं असेल असं नाही म्हणणार, दोघं ठिकाणी डिफिकल्टी आहे, पण दोघं ठिकाणी डिफिकल्टी ती थोडी वेगवेगळी असणार आहे ना. मग तुम्हाला एमपीएससी आणि युपीएससीचं सायमल्टेनियस किंवा सोबत प्रिपरेशन करायचं आहे तर तुम्हाला दोघं पद्धतीची आन्सर रायटिंग याची सवय करावी लागेल है ना. अन्यथा काय होऊन जायचं की परीक्षेमध्ये तुमची गडबड होऊन जायची त्या ठिकाणीला है ना. तुम्ही जर फक्त अनालिटिकल आन्सर रायटिंग शिकून गेलात तर एमपीएससी मध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिता नाही येणार. आणि फॅक्च्युअल आन्सर रायटिंग कशी करायची हे शिकून गेलात किंवा याची प्रॅक्टिस करून गेलात तर युपीएससी मध्ये तुमचे अनालिसिस कसं करायचं प्रश्नाचं, कारण की प्रश्न तुम्हाला वाचून समजून अनालाइज करून उत्तर लिहावं लागते युपीएससीला. तर मग हे अंतर असणार आहे दोघं ठिकाणी.
तर मग एमपीएससी आणि युपीएससी यांच्यातला मुख्य फरक हा म्हणजे तुमचा सर्वात की पॉइंट आहे. हा फरक जर तुम्हाला लक्षात आला, दोघांचा स्कोप वेगळा आहे, दोघांचे एरियाज वेगळे आहेत आणि दोघांचं आन्सर रायटिंग वेगळे आहे. ह्या गोष्टी जर तुम्हाला लक्षात आल्यात तर तुम्हाला एमपीएससी आणि युपीएससी ह्या दोघं परीक्षांचं सायमल्टेनियस प्रिपरेशन करणं एकदम मजेशीर होऊन जाईल. ठीक आहे. आता आपण परीक्षेचं स्ट्रक्चर बघितलं, परीक्षेचं सिलेबस कॉमन काय ते बघितलं, परीक्षेच्या सिलेबसमध्ये डिफरन्सेस काय ते बघितलं आपण. आता समजून घेऊ की जर आपल्याला सायमल्टेनियस प्रिपरेशन करायचे तर कुठले मुद्दे आहेत ज्याच्यावर आपल्याला विशेष लक्ष द्यायचं है ना. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा असेल तो म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट, वैकल्पिक विषय. नाव ऑप्शनल युपीएससी असो अथवा एमपीएससी असो, दोघं परीक्षांमध्ये ऑप्शनल हा एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे. 1750 मार्काची तुमची मेन्सची परीक्षा असणार आहे, युपीएससी आणि एमपीएससी दोघं ठिकाणी 1750. 1750 मार्काच्या मेन्सच्या परीक्षेमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की ऑप्शनल त्याचं वेटेज 500 मार्काचं आहे. 250 मार्काचे 2 पेपर म्हणजे 500, विषय एकच असेल. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हिस्ट्री हा ऑप्शनल घेतला तर हिस्ट्री ऑप्शनलचे 2 पेपर असतील. एन्शियंट मेडिवल हिस्ट्रीचा ऑप्शनल पेपर फर्स्ट 250 मार्काला, मॉडर्न आणि वर्ल्ड हिस्ट्रीचा ऑप्शनल पेपर 2 250 मार्काला. करेक्ट. एमपीएससी आणि युपीएससी दोघं ठिकाणी स्ट्रक्चर सेम असेल परीक्षेचं ऑप्शनल पेपरचं. ठीक आहे. मग तुम्हाला असं लक्षात येईल की 500 मार्काला, कमीत कमी 500 मार्काला तुम्हाला ऑप्शनल विषय घ्यायचा आहे. आता जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, ही इतिहास हिस्ट्री हा जो विषय हा जीएस पेपर 1 मध्ये पण ओव्हरलॅप होतोय है ना. जे सामान्य अध्ययन पेपर आहे मेन्स मध्ये, करेक्ट, 1 2 3 4 त्याच्यातला जो पहिला पेपर असेल जीएस पेपर फर्स्ट, त्याच्यामध्ये पण थोडा बहुत तुम्हाला हिस्ट्रीचा सिलेबस आहे, म्हणजे ऑलमोस्ट 100-125 मार्क तुम्हाला हिस्ट्रीवर येणार त्या ठिकाणीला. तर मग ते पण जर तुम्ही, कारण की परीक्षेचा अभ्यास तर सारखाच होईल ना दोघं ठिकाणी, म्हणजे ऑप्शनलचा हिस्ट्री प्रिपेअर करत असताना जीएस1 तुमचा ऑटोमॅटिक होऊन जाईल त्या ठिकाणीला. अंडरस्टूड. म्हणजे तुम्ही फक्त ऑप्शनल हिस्ट्री प्रिपेअर जर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये जीएसचे 100 मार्क अजून ऍड करा, म्हणजे ते अप्रॉक्सिमेटली 600 मार्क होऊन जातील. मग याला आपण म्हणतो ओव्हरलॅपिंग, सिलेबस ओव्हरलॅप झालाय बॉ है ना, म्हणजे एकावर एक चढलेला तो सिलेबस त्या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे तो ऍडिशनल बेनिफिट आहे. मग जर तुम्ही हा ऑप्शनल एकदम विचार करून घेतला तर तुमचं एमपीएससी आणि युपीएससी दोघांचं जे प्रिपरेशन आहे ते सायमल्टेनियस करणं शक्य होऊन जाईल. का? कारण की एमपीएससी मध्ये जर तुम्ही बघितले तर 26 ऑप्शनल विषय आहेत जे आयोग आपल्याला चॉईस देते की 26 पैकी कुठलाही एक विषय तुम्ही ऑप्शनल घ्या. हिस्ट्री, जिओग्राफी, सोशियोलॉजी, अँथ्रोपोलॉजी, ब्ला 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 असे खूप सारे आहेत. युपीएससी मध्ये जर बघितलं तुम्ही तर 48-49 टोटल सब्जेक्ट येणार आहेत है ना. म्हणजे युपीएससी मध्ये ऑप्शनलची लिस्ट जरा मोठी आहे. आणि मग तुम्ही युपीएससी मधनं असा एखादा ऑप्शनल घेतला जो एमपीएससी मध्ये अवेलेबल आहे, म्हणजे दोघं ठिकाणी कॉमन, तर तुम्हाला एकच सिलेबस प्रिपेअर करायचा आहे दोघं परीक्षांसाठी है ना ऑप्शनलचा. पण जर तुम्ही असं केलं युपीएससीला वेगळा ऑप्शनल, एमपीएससीला वेगळा ऑप्शनल, तर तुमची म्हणजे वाटच लागणार. मी साध्या भाषेत सांगतो तुम्हाला है ना. कारण की एक ऑप्शनल प्रिपेअर करायला तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 महिने लागणार आहेत. व्यवस्थित नोट सकट प्रिपेअर करायला 4 ते 5 महिन्याचा कालावधी कमीत कमी लागणार व्यवस्थित जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं, प्रॅक्टिस करून. तुम्हाला जर 2 वेगळे सेपरेट ऑप्शनल विषय प्रिपेअर करायचे तर मग तुमचा टाइम वाढतोय. पण जर दोघं परीक्षेला तुम्ही कॉमन ऑप्शनल सब्जेक्ट घेतला तर तो टाइम तुमचा अर्धा होऊन जातोय ना. म्हणजे 4-5 महिन्यामध्ये तुम्ही एमपीएससी आणि युपीएससी दोघं ठिकाणचं ऑप्शनल प्रिपेअर करू शकताय. दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट है ना. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला सायमल्टेनियस प्रिपरेशन मध्ये लक्षात ठेवायची आहे की निवड करताना ऑप्शनल विषय असा निवडायचा की जो एमपीएससी आणि युपीएससी ला कॉमन असेल है ना. अंडरस्टूड. सिलेबस चेक करून घ्यायचा दोघांचा है ना. युपीएससी आणि एमपीएससी दोघं आपापल्या साईटवर ऑप्शनल विषयाची यादी पण देत आहेत आणि त्यांचा सिलेबस पण देत आहेत. तर थोडासा टाइम इन्व्हेस्ट करायचा त्याच्यामध्ये आणि मग समजून घ्यायचं की कॉमन सब्जेक्ट कुठला आहे, त्यांचा सिलेबस कसा आहे है ना. तुम्ही जर कॉमन ऑप्शनल घेतला तर त्या ठिकाणीला तुमचा नक्कीच वेळ वाचेल है ना. पहिलं. दुसरं, जे बी तुम्ही जीएस ची प्रिपरेशन करणार, हे तर झालं ऑप्शनल बद्दल है ना. आता जीएस बद्दल बोलू, जनरल स्टडीज. करेक्ट. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जनरल स्टडीज मध्ये बऱ्यापैकी सिलेबस सारखा आहे एमपीएससी आणि युपीएससीचा. पण सिलेबस जरी सारखा असला तरी दोघांचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. थोड्या वेळा अगोदर बघितलं आपण. मग त्या हिशोबाने तुम्हाला लेअर वाईज प्रिपरेशन करावं लागेल. मी एक सिंपल तुम्हाला फॉर्म्युला देतो. काय करायचं, पहिले कॉमन टॉपिक्स काढायचे. सपोज तुम्ही हिस्ट्री वाचतायत
है ना. एमपीसी युपीसीचा सिलेबस जीएस पेपर फर्स्ट हिस्ट्री वाचतायत. ठीक आहे. हिस्ट्रीमध्ये काय करायचं, कॉमन टॉपिक आहेत दोघांचे ते काढायचे आहेत. जसं की नॅशनल मुवमेंट्स आहेत है ना, नॉन कॉपरेशन मुवमेंट, सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट, क्विट इंडिया मुवमेंट, हे कॉमन टॉपिक आहेत है ना. मग ते कॉमन टॉपिकची लिस्ट करायची, मग ते प्रिपेअर करायचे. करेक्ट. मग त्याच्यानंतर युपीएससी फोकस काय असणार आहे त्याचं प्रिपरेशन करायचं त्या टॉपिक्समध्ये है ना. आता युपीएससी महाराष्ट्रातल्या घडामोडी ते विचारणार नाहीये. मग जर तुम्ही नॉन कॉपरेशन मुवमेंट शिकताय तर त्याच्यात महाराष्ट्रात काय घडलं ते महत्वाचं नाही त्याच्यामध्ये युपीएससीला, कारण की युपीएससी नॅशनल लेवलवर फोकस करत आहे. अंडरस्टूड. मग त्या ठिकाणी युपीएससी लेवलने तुमचा फोकस पॉईंट टाकायचा. त्याच्यानंतर त्याच टॉपिकवर एमपीएससी काय प्रश्न विचारू शकते त्या हिशोबाने तुमचा एमपीएससी फोकस तयार करायचा. म्हणजे नॉन कॉपरेशन मुवमेंट ज्यावेळेस भारतात होते त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये त्याचे काय पडसाद उमटले होते, म्हणजे त्याचे काय रिॲक्शन्स आलेल्या होत्या, तर महाराष्ट्र स्पेसिफिक इव्हेंट त्याची सेपरेट नोट तयार करा. म्हणजे टॉपिक एक, पण त्या टॉपिकमध्ये तुम्ही कॉमन युपीएससी आणि एमपीएससी असे 3 नोट्स तयार केल्या. लॉजिक काय आहे, ज्यावेळेस तुम्ही एमपीएससीचा रिव्हिजन करणार आहेत त्यावेळेस तुम्ही एमपीएससीच्या पण नोट्स रिवाइज करायच्यात. ज्यावेळेस तुम्ही युपीएससीचं रिव्हिजन करणार आहे त्यावेळेस तुम्ही युपीएससीच्या पण नोट्स रिवाइज करायच्यात कॉमन टॉपिक सकट. अंडरस्टूड. याच्याने काय होईल, तुमचा अभ्यासामध्ये सेग्रिगेशन येईल है ना. हे सेग्रिगेशन आलं पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला याची अडचण जाणवेल, पण जसा असा तुमचा वेळ पुढे जाईल आणि तुम्ही याच्यामध्ये मास्टरी किंवा प्रॅक्टिस करत जाणार त्यावेळेस तुमच्या ह्या गोष्टी हातात येतील ना, त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या गोष्टी सोप्या पण आहेत, माइंडमध्ये क्लॅरिटी पण आणतायत की एमपीएससी बद्दल जर प्रश्न आले तर मला काय उत्तर लिहायचंय, युपीएससी बद्दल प्रश्न आले तर मला काय उत्तर लिहायचं, ही क्लॅरिटी गरजेची आहे. खिचडी केली ना झालंय तुमचं सगळं कल्याण होऊन जाईल त्या ठिकाणी. खिचडी नाही होऊ द्यायची, म्हणून डिव्हिजन तयार करायचं है ना. ही एक पर्सनल त्या ठिकाणीला सजेशन आहे तुम्हाला की काय करायचं, वेगवेगळ्या लेयर्स तयार करायच्यात, प्रिपरेशन पण अशी करायची आणि नोट्स पण अशाच बनवायच्यात. कॉमन टॉपिक युपीएससी आणि एमपीएससी. काही मुद्दे असे असतील जे फक्त युपीएससीला असतील, काही मुद्दे असे असतील जे फक्त एमपीएससीला असतील, ते पण नोट डाऊन करायचे त्या ठिकाणीला, मग त्यांच्या सेपरेट नोट्स बनतील. क्लिअर. तर याला आपण म्हणतो लेअर स्टडी है ना, जनरल स्टडीज मध्ये. त्याच्यानंतर मुद्दा आहे तो करंट अफेअरचा. एमपीएससी आणि युपीएससी मध्ये सायमल्टेनियस प्रिपरेशन करायची असेल तर करंट अफेअरचा अभ्यास कसा करायचा, चालू घडामोडी. तर नेहमी लक्षात ठेवायचं, युपीएससीचा जो फोकस आहे तो नॅशनल म्हणजे राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल या 2 मुद्द्यांवर जास्त असणार आहे. करेक्ट. आणि एमपीएससीचा फोकस असणार आहे तुमचा महाराष्ट्र स्पेसिफिक घटनांवर. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एमपीएससी आणि युपीएससीचा सायमल्टेनियस प्रिपरेशन करायचं आहे तर या 3 टॉपिक्सवर करंट अफेअर वाचावं पण लागेल, त्याच्या नोट्स पण काढाव्या लागतील, ते समजून घ्यावं लागेल त्या ठिकाणी. अंडरस्टूड. मग याच्यासाठी तुम्हाला जे मटेरियल किंवा जे सोर्स असेल ना ते पण असं निवडावं लागेल ज्या ठिकाणी तुमचे हे 3 पॉईंट कव्हर होतील. मी जनरली रेकमेंड करेल तुम्हाला की नॅशनल लेवलचे न्यूजपेपर वाचायचे. नॅशनल न्यूजपेपर, लोकल नाही वाचायचे किंवा लोकल मॅगझिन नाही वाचायचे, नॅशनल लेवलच्या मॅगझिन वाचायच्या. जसं कुरुक्षेत्र एक आहे, योजना एक मॅगझिन आहे है ना, ही नॅशनल लेवलची मॅगझिन आहे. त्याच्यानंतर नॅशनल लेवलचे न्यूजपेपर म्हणजे द हिंदू आलाय तुमचा, इंडियन एक्सप्रेस आलाय, मराठीमध्ये वाचन असणार तर लोकसत्ता आलेला आहे. करेक्ट. तर असे तुम्हाला नॅशनल लेवलचे न्यूजपेपर किंवा मटेरियल यूज करायचे करंट अफेअरसाठी, ज्याच्यामध्ये मग तुमचे नॅशनल, इंटरनॅशनल आणि महाराष्ट्र स्पेसिफिक अशा 3 पद्धतीच्या न्यूज तुम्ही कव्हर करणार आहे. ऑलवेज रिमेंबर, तुम्हाला 3 पद्धतीच्या न्यूज कव्हर कराव्या लागतील. क्लिअर. तर हे झालं करंट अफेअर बद्दल. लास्टली मी तुम्हाला जे एक सर्वात महत्वाचं सजेशन देईल ते म्हणजे भाषाबद्दल, लँग्वेज, माध्यम, मीडियम. कारण की युपीएससी आणि एमपीएससी तुम्हाला चॉईस देते, ऑप्शन देते. एमपीएससी तुम्हाला 2 भाषांमध्ये उत्तर लिहिण्याचं ऑप्शन देते, इंग्लिश आणि मराठी. युपीएससी तुम्हाला इंग्लिश आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून जवळपास 22 वेगवेगळ्या भाषांमध्ये उत्तर लिहिण्याचं स्वातंत्र्य देत आहे. अंडरस्टूड. मी तुम्हाला पर्सनली रेकमेंड करेल की जर तुम्हाला सायमल्टेनियस प्रिपरेशन करायचंय म्हणजे इंग्लिश आणि युपीएससी आणि एमपीएससी दोघांचा अभ्यास सोबत करायचा तर इंग्लिश भाषामध्ये करा. हे माझं पर्सनल रेकमेंडेशन असेल. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. एमपीएससी नुकतेच आता त्याचं पॅटर्न बदललेलं आहे. तर एमपीएससीची मेन अडचण ही होऊन जाते ना की त्याच्यासाठी विस्तृत सिलेबस नाहीये है ना. जनरल स्टडीजसाठी तुम्हाला सिलेबस भेटून जाईल, जसं ज्ञानज्योती एज्युकेशन तुम्हाला जीएसची पुस्तकं ऑफर करतंय. करेक्ट. पण जर तुमचे ऑप्शनल विषय आहेत ना तिथं तुमची गडबड होऊ शकते. करेक्ट.
आता ऑप्शनलचं वेटेज तुम्हाला मी कमीत कमी 500 मार्काचं सांगितलं. लेट्स तुम्ही मराठीमध्ये करतायत ऑप्शनल प्रिपरेशन आणि तुम्ही असा विषय घेऊन घेतला ज्याचं मराठीमध्ये मटेरियलच भेटत नाही तुम्हाला, गडबडून जायची तुमची. अंडरस्टूड? पण इंग्लिश अशी जी भाषा आहे ना, या इंग्लिश भाषेमध्ये जवळपास प्रत्येक विषयाचे खूप सारे मटेरियल अवेलेबल आहे, खूप सारे मटेरियल. त्याच्यामुळे इंग्लिश भाषा जर तुम्ही निवडली तर तुम्हाला मटेरियल किंवा स्टडी बुक्स याची अजिबात तुम्हाला अडचण जाणवणार नाही. कुठं ना कुठं तुम्हाला तुमच्या कामाचं स्टडी मटेरियल सहज भेटून जाईल, जे मराठीमध्ये थोडंसं अवघड असेल. शिवाय प्रिलिमचा जर पेपर बघितला तर इंग्लिश आणि हिंदी युपीएससीला ऑप्शन, इंग्लिश आणि मराठी एमपीएससीला ऑप्शन. जर तुम्ही मराठीत प्रिपरेशन करताय तर एमपीएससीला तुम्हाला काही अडचण येणार नाही, पण युपीएससीला अडचण येईल. करेक्ट? मग ही अडचण जर दूर करायची असेल तर इंग्लिश भाषेमध्ये प्रिपरेशन करा, जी एमपीएससीला पण आणि युपीएससीला दोघं ठिकाणी कॉमन आहे. अंडरस्टूड? तर इंग्लिश भाषा तुम्हाला एक म्हणजे ब्रह्मास्त्रासारखं काम करेल जर तुम्ही इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करताय. आणि जर तुमची इंग्लिश कमजोर असेल तर जास्त अडचण नाहीये, है ना. साधारण 2 महिने लागतात इंग्लिशवर एक होल्ड मिळवायला, है ना. एकदम साधा लागतो आपल्याला. आपल्याला काय एकदम हाय फंडू एकदम ते ब्रिटिश इंग्लिश नाही शिकायची त्या ठिकाणीला. आपल्या कामापुरती आपल्याला इंग्लिश शिकायची, जी 2 महिन्यामध्ये तुम्ही सहज शिकू शकताय. मी मॅक्सिमम सांगतोय, त्याच्या अगोदर बी होऊ शकतंय तुम्हाला प्रयत्न केलेत तर, है ना. तर मग इंग्लिश भाषा जर तुम्ही निवडली तर तुमचा फायदा जास्तच होईल त्या ठिकाणीला. करेक्ट? मग जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो केली जी मी तुम्हाला सांगितलेली आहे, है ना. कॉमन ऑप्शनल सब्जेक्ट घ्या, है ना. डिव्हिजन करा जीएस पेपर फर्स्ट मध्ये नोट्सचं. त्याच्यानंतर करंट अफेअरसाठी नॅशनल न्यूजपेपर किंवा नॅशनल मटेरियल वापरा आणि मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणून तुम्ही इंग्लिश भाषा घ्या. जर तुम्ही ह्या गोष्टींची तयारी केली तर मला असं वाटतं की नक्कीच तुम्हाला एमपीएससी आणि युपीएससी दोघं परीक्षेचं सायमल्टेनियस प्रिपरेशन करणं जमणार आहे त्या ठिकाणीला. अंडरस्टूड? सायमल्टेनियस प्रिपरेशन करण्याचा सर्वात मोठा फायदा काय आहे तर तुम्हाला 2 परीक्षा तुम्हाला ऍट अ टाइम 2 परीक्षांच्या वॅकन्सी ओपन होऊन जातात. म्हणजे जर तुम्ही फक्त युपीएससीचे प्रिपरेशन करणार आहे तर एमपीएससीचे तुम्हाला वॅकन्सीज क्लोज राहतील. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म फिलअप जरी केला तरी ते तुमचं टार्गेट नसल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला सक्सेस मिळण्याचे चान्सेस नाहीच्या बरोबर होऊन जातात. जर तुम्ही एमपीएससीवर फोकस केला तर तीच गोष्ट युपीएससीला लागून जाईल. पण जर तुम्ही सायमल्टेनियस प्रिपरेशन केलं तर एका वर्षामध्ये तुम्हाला दोघं परीक्षांचे वॅकन्सीज ओपन होऊन जातील. युपीएससी जनरली 900 ते 1000 पद दरवर्षीला ऑफर करत असते. एमपीएससी पण साधारण जर मी तुम्हाला सांगितलं तर 200 पेक्षा जास्त पदांची ऑफर करत असते दरवर्षीला, है ना. टोटल मिळून तुम्ही जर बघितलं तर 1100-1200 पद तुमच्यासाठी ओपन होतात. मग जर तुम्ही सायमल्टेनियस प्रिपरेशन केलं तर ऑपॉर्च्युनिटी वाढते ना आपल्या समोरची. आणि म्हणून हा जो सायमल्टेनियस प्रिपरेशनचा किंवा समांतर अभ्यास करण्याचा जो विचार आहे ना, हा व्यर्थ नाहीये. हा, याच्यासाठी मेहनत लागेल, याच्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजी लागेल. पण जर हे केलं तर तुमच्या समोरची संधी वाढते, है ना. तुमचा वेळ वाचतो त्या ठिकाणीला एमपीएससी आणि युपीएससीच्या प्रिपरेशनला. मग जर तुमच्या समोर ह्या गोष्टीचे इतके फायदे आहेत, थोडी मेहनत जास्त करून जर तुम्हाला जास्त फायदे भेटत असतील तर थोडी मेहनत करणं पूर्णपणे वर्थ आहे. अंडरस्टूड? तर मग अशा पद्धतीने आपण सायमल्टेनियस प्रिपरेशन करू शकतो. आय होप सो आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही तुम्हा सर्वांसाठी उपयोगाची असेल.